कोण आहे रे? मस्त एकदम. इकडे बघून सांग ना त्यांना. एकदम 2 मिनिटात समजून गेली. कोण आलं गबरू? या या या. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? किती रडतं. इकडे इकडे मध्ये ये बेटा. मध्ये ये बाळा, मध्ये ये, मध्ये. गबरू बघा कसा करतोय. काय खूप दादा? दिवस झाले कोण भेटला आला? नाही ना त्याला तो. बस बस. चल इकडे. झाला शांत. चल चल. चल मी गाडी. निखिल आलेला आहे. तर गबरू बघा कसा कावरा वावरा झाला. खूप दिवसातून भेट झाली ना, त्याला असं झालेलं आहे त्याला किती भेटू आणि किती नाही. तो खूप म्हणजे ना निकूदादाच्या अगदी खूप क्लोज आहे, जवळचा आहे. अगदी लहानचं पिल्लं आणलं होतं निखिल नाही निशाने हे. म्हणजे ना तो मला त्याच्या तोंडा एवढा, आता ज्याचं तोंड आहे ना तेवढं ते पिल्लं होतं ते आणलं त्यावेळेस. आणि इतका अंगावरचा होता तो निखिलचा. तर आत्ता पण बघा त्याचं मन समाधानच नाही होते, तरी तो बसलाच होता. त्याला असं झालंय काय करून काही नाही. बस. चलो. घे बघ, घे बघ, हे बघ, हे बघ. आम्हालाही खूप दिवसांनी अशी निखिलची भेट झाल्यासारखं वाटत होतं. आणि दोघंही एकदम इतक्या आनंदात होतो ना, विचारूच नका. बापरे 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 बापरे. गबू ते बघ. निखिलाला आमचं जेवण व्हायचं होतं. शेतातून ताजी ताजी बघा कांदा पात, कोथिंबीर. मस्त असं भरीत करते मी आता. खुश आहे, एकदम खुश. माझा बाळ आलेला आहे. वांगे मी आधीच भाजून ठेवलेले होते आणि निखिल म्हटला होता की तो जेवण करूनच येणार आहे, तर त्याचं काही जेवण वगैरे नव्हतं. तर त्याच्यामुळे मी म्हटलं आम्हाला ना म्हणजे वांगं भाजून आणि कच्चं भरीत करायचं होतं. म्हणजे फोडणी वगैरे न देता सगळं असं सलाड टाकायचं. म्हणजे कांद्याची पात, कोथिंबीर, लसूण ठेचलेला आणि मस्त असं कच्चं शेंगदाण्याचं तेल टाकून भरीत करायचं. खूप मस्त लागतं. आणि त्याच्याबरोबर भाकर पोळी पण शक्यतो ना भाकर खावी बरं का, एकदम भारी लागते. निखिल बरोबर गप्पा झाल्या आणि मग जेवायला बसलो. या मंडळी जेवायला मस्त भरीत, कांद्याची पात टाकून, कोथिंबीर ताजी ताजी, मिरच्यांची भाजी. एक नंबर बेत आहे बघा आमचा. हिरव्या मिरच्यांची शेंगदाण्याचं कूट लावून भाजी केली का खरणार सर खुश होऊन जात. लय जेवायला. निखिल येणार होता ना, म्हणून मी सकाळी डाळ तांदूळ भिजत घातलेले होते इडलीसाठी. आणि नंतर बघा दुसऱ्या दिवशी त्याचं पीठ किती छान असं तयार झालेलं आहे. म्हणजे मी रात्रीचा व्हिडिओ काही आपल्याला शेअर नाही केलेला, कारण लाईट गेली होती आमच्याकडे. तर एकदम मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. तिकडे ना बटाटे शिजत घातलेले आहेत.
सध्यामध्ये किचनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे बाहेरच स्वयंपाक होतो आणि इतकी थंडी पडलेली आहे ना, बाहेरच निघू नाही वाटत. मी तर सगळं ओढणी वगैरे गुंडाळून घेतली आणि निखिलला जरा घाई होती जायची, तर त्याच्यामुळे आंघोळ न करताच नाश्ता करायला घेतला. एका बाजूला चहा ठेवला आणि आमचा चहा मात्र झालेला होता. निखिलला उठवायला गेली तर तो म्हणजे ना अजून झोपलेला होता, पण त्याने सांगितलं की सकाळी मला ना लवकर जायचं आहे. मग मी म्हणे तयारी करून मग मी पटकन आवरायला घेतलं, म्हणजे नाश्ता करायला घेतला. कारण काय आहे, नाश्ताच तो असं पोटभर करून जाणार होता आणि मला पण एका ठिकाणी जायचं होतं. ते कुठे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. बटाटे वगैरे शिजायला टाकले आणि आपलं किचन बघा किती वेगळं झालेलं आहे. आणि अजून मी सुरुवात नाही केलेली स्वयंपाकाला, फक्त व्हिडिओचं शूटिंग होतं ना थोडंसं, तेवढंच मी केलेलं आहे. आता छान नाश्ता करायचा आहे. निकू उठला का? निकू इकडे आवरतोय त्याचं अंथरूण. चला नाश्ता तयारी करू, पहिले चहा घेऊ. होत नाही आहो थंडीचं. ते बटाटे टाकले. आता मस्त छान शेतात फिरून आलेलो आहे आणि नाश्त्याची मस्त तयारी करते. तर नाश्त्यामध्ये बघा काय केलेलं आहे आज. आमटी आणि इकडे होणार आहे डोसे. साबुदाणा खिचडी झाली तयार. आता निघून ते आले का मस्त जेवायला, म्हणजे निघून ते आले का नसतं नाश्ता करायला बसतील. त्यांना जायचंय, नंबर प्लेट आली आमच्या गाडीची, म्हणजे ती पल्सर आणलेली ना नाशिकहून तिची. मग ते जाणार आहेत आणि मालेगावला थोडंसं काम पण आहे त्यांचं, तर ते जातील. तर आणि संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला सांगते. संध्याकाळी नाही, म्हणजे नाश्ता वगैरे करून आलो की दुपारी आम्ही जाणार आहेत. तर आणि खूप छान असं मस्त असा प्रोग्राम होणार आहे 3-4 दिवस. तर त्यामुळे ना जरा तयारी चालली होती, म्हणून मध्ये व्हिडिओ ना थोडे हे पण केलं. त्यांना आपलं किचन पण तयार केलं ना, त्याच्यामुळे जरा मध्ये थोडा स्टॉपच घेतला होता. कारण किचनवर तिथे मी काहीच करू शकत नव्हते आणि ते बाहेर केल्याचं पण मी दाखवू शकले असती. पण झालं काय, ते लोक इथे कामं करायचे. मला सकाळी सकाळी अगदी 6 वाजता मी स्वयंपाक करून घ्यायची आणि 7:30 पर्यंत स्वयंपाक करून आणि झाकून ठेवून द्यायची. मग त्याच्यामुळे मग मी काय ते म्हणजे शूटिंगच नाही केलं काही. इथे सगळी धूळ राहायची, तशातच मी बाहेर स्वयंपाक करून घ्यायची. किचन ओटा तुम्ही बघितला ना सकाळी, तुम्हाला दाखवलं ते. तर आता मस्त नाश्त्याची तयारी झालेली आहे. निकूला बोलवते आणि सरांना पण बोलवते, नाश्ता देते. आणि सकाळी सकाळी एकदम मस्त वाटतंय, वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे. ताजी ताजी कोथिंबीर आणली, कढीपत्ता, मस्त आमटी केलेली आहे. आम्ही आमटी खातो शेंगदाण्याची डोस्यांबरोबर. आणि छान असे आपले साबुदाणे झालेले. निकूला खूप साबुदाणे आवडतात. वडे म्हणत होता, पण म्हटलं वडे नको, तेलकट होऊन जाईल, साबुदाणेच करते म्हटलं. छान अशी खिचडी, तर तीच खा म्हटली. खिचडी जोडीला असली ना तर मग त्यांची सुरुवात होऊन जाईल म्हटलं, आणि गरम गरम डोसे देईल. ह्या तव्याचं ना काय माहीत नाही, पहिला डोसा थोडासा खराब होतो आणि नंतरचे डोसे मात्र छान निघतात. म्हणजे काय माहिती, तो ग्रीस वगैरे होत असेल ना तेलाने, तर त्याच्यामुळे. आणि काय होतं, एखाद्या वेळेस आपण ना टाकताना जास्त कमी तापला पण जातो ना तवा, त्याच्यामुळे पण मग ते डोस्याचं पीठ एका ठिकाणी चिटकून जातं आणि एका ठिकाणी राहून जातं. पण नाही, इतकं मस्त झालं ना. एक काढला मी आणि लगेच हा दुसरा टाकून घेतला. काय निखिल आहेत ना रे, बघ ना, मोठा घे, जाऊ दे. आमच्या शेजारचे घर म्हणजे मळ्यातल्या घरामध्ये ना आज जरा वेगवेगळी गाणी लावली जात आहेत, ते पण मध्ये मध्ये तुम्हाला ऐकू येत असतील. कलर बघ डोशाला, आण तो ताटा, साबुदाणा थंड होत आहे. जय श्रीराम दादा. बरं. निकू म्हणत होता छोटा ताट घेतो, कारण ना वस्तू पण सापडत नाही, इकडे तिकडे ठेवल्या गेल्या आहेत ना. दुपारून का सकाळी ओके. बरं फोन करा सकाळी, आपलं संध्याकाळी निघताना ठेवून देतो. जवळ बॅटिंग मला जवळ 5 मिनिट. ओके दादा, ओके. असे कुरकुरीत डोसे निखिलला आवडतात. टाकला का त्याला म्हटलं ही डिश पप्पांना दे, म्हणजे डोसा आणि खिचडीची साबुदाण्याची, मी तुला दुसरा देते, चांगला गरम आणि कुरकुरीत काढते तव्यावरचा. त्याला ना गरम वस्तू पण खूप आवडतात. गरम तव्यावरची पोळी तर इतकी आवडून खातो ना निखिल. नेहमी अगदी म्हणतो बरं का आल्यावर की मम्मी ते राहू दे बरं का पोळ्या करायचं, जेव्हा मी जेवायला बसेल ना तेव्हा पोळ्या कर.
निखुल अशी लहानपणापासून सवय आहे बरं का, झालं की तयार आपलं आपलं वाढून घ्यायचं करतोय. जॉब करायची चांगली आहे तिची. आहा, आमटी डोसा निकुने वाढून घेतलं. खैरनार सर फक्त हात पुसताय. इकडे छान डोसे होत आहे आणि हे छान आता नाश्ता करायला बसले. चला नाश्ता करायला बोलवा. या सगळ्यांनी डोसा. या मंडळी नाश्ता करायला. काय काय खाताय? हे बघा एकदम मस्त डोसा. इकडे तुमचं साबुदाणा साबुदाणे, खिचडी. हिरवी मिरची, एकदम एकच नंबर. आवडलं का निकू? सुपर्ब. हा मस्त एकदम इकडे बघून सांग ना त्यांना. एकदम टेस्टी टेस्टी. टेस्टी टेस्टी. इकडे गरमागरम होत आहे. मला ते जास्त आंबूस पण आहे नाही, पीठ आवडत बरं का. आता कसं आहे? हं? आता कसं आहे? आता एकदम काय नाही, असंच पाहिजे असं. हा. हं. 2 मिनिटात थंड होऊन गेली. साबुदाणा ना? साबुदाणे. खैरनार सरांचा आणि निखिलचा नाश्ता झाला म्हणजे ना जेवणासारखंच आज ठेवलेलं होतं जवळजवळ. म्हटलं नाश्ता आणि म्हणजे लंच ब्रंच म्हणतात ते आता मुलं आजकालचे, तसं सगळं ठेवलेलं होतं. आणि लगेच मग आवरून निवरून सगळं भांडी वगैरे आवरली आणि तयारी करायला घेतली. चला मला जायचं आता साखरपुड्याला. मस्त तयारी करते. साडी वगैरे तर झाली आता घालून. नवरदेव येऊन गेलेला आहे तिथे. आता मग तयारी करते आणि निघते लगेचच. साखरपुड्याच्या इथे आली मांडवामध्ये आणि छान मस्त नवरी पण छान सजली होती आणि तयारी पण मस्त केलेली होती तिने. तसं गावाकडे छान मशा नटतात ह्या मुली पण बरं का. अगदी आमच्या बांधाला बांध लागून यांचा मळा आहे आणि त्यांच्या नातीचा साखरपुड्याचा विधी चालू आहे. आणि मी म्हटलं कसं खैरनार सर आणि निकू पण नव्हता, मग मी गेली होती साखरपुड्याला. गावाकडे कसं आहे मस्त छान असं जावं, सगळ्यांना छान वाटतं. म्हणजे एकमेकांकडे गेलो ना तर जरा बरं असतं. इकडे कसं आहे सगळेजण एकमेकांना धरून चालतात. तर इथपर्यंतचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर केला. कसा वाटला कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.